पुन्हा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. चला तर आज मी आपणासाठी एक नवीन लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपणास एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी आपण कोणी या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लगेच सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. तसेच अशाच नवनवीन योजनांची माहिती आपणास हवी असल्यास चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर आज लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहताय ना. आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. आता 8वा हप्ता कधी जमा होणार आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवनवीन अपडेट्स आपण लवकरात लवकर आणि अचूक पद्धतीने यावर पाठवत असतो. त्यामुळे लाईक करा. चला तर लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे याच्याबद्दल जाणून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या खात्यात आता खटाखट 3,000 रुपये येणार आहेत काय? म्हणजेच आता तुमच्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये येणार आहेत आणि यांचं काय कारण आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि जर तुम्हाला सरकारच्या इतर कोणत्याही योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करू शकता. तसेच आपल्या टेलिग्राम लिंकला जॉईन करू शकता. टेलिग्राम लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. चला तर पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राहणार आहे असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. म्हणजेच आता आनंदाची बातमी अशी आहे महिलांना, की बऱ्याच अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात आलेल्या आहेत की लाडकी बहीण योजना आता बंद झालेली आहे. तर असे कुठेही काही झालेलं नाही आहे. हे विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. ते लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी राहणार आहे तर स्वतः सांगितलेलं आहे मुख्यमंत्रीने. तसेच अदिती तटकरे यांनी तर काही काळजी करण्याचे काही कारण नाही आहे, काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. आता मात्र फेब्रुवारीच्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही. त्यामुळे बहिणी संभ्रमात आहेत की आता हप्ता बंद झाला आहे का? तर काळजी करण्याचे काही कारण नाही. जवळपास फेब्रुवारी महिना संपून गेला, म्हणजेच मार्च महिनासुद्धा 1-2 दिवस झालेले आहेत. अजूनही फेब्रुवारीचा हप्ता जो आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आता संभ्रमात आहेत, म्हणजेच टेन्शनमध्ये आहेत की ही योजना बंद तर झाली नाही ना. तर आता सरकार तर टेन्शन घ्यायचं काय कारण नाही आहे हे सांगत आहे. कारण सरकारकडून सांगितलं आलेलं आहे की हा योजना जो आहे हे कायमस्वरूपी राहणार आहे. आता इथे बघू शकता तुम्ही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी लाडकी बहीण योजनेचा मागील वर्षातील डिसेंबर व जानेवारीमधील हप्ता या दोन्ही महिन्यांच्या अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. म्हणजे याच्या मागचे जेव्हा हप्ते जमा झाले होते डिसेंबर आणि जानेवारीमधले, तेव्हा शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेले होते. म्हणजे 25 ते 26 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर ते जमा झालेले होते. परंतु अजूनही फेब्रुवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते जमा झालेले नाही. त्यामुळे आता इथे सगळ्या महिला टेन्शनमध्ये आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अशा प्रकारे महिना अखेर जमा होईल अशी अपेक्षा होती. म्हणून सगळ्या बहिणींना असं वाटत होतं की जर जानेवारीचा डिसेंबरमध्ये पैसे शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झाले होते, तसेच आता फेब्रुवारीमध्ये सुद्धा शेवटच्या 8व्या हप्त्याचे पैसे जे आहे जमा होतील अशी अपेक्षा होती. परंतु आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही आणि हा हप्ता कधी जमा होणार आहे हे आपण आता पुढे पाहणारच आहोत. आता इथे बघू शकता तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला उशीर का लागत आहे असे सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याला उशीर का झालेला आहे. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला होता. म्हणजे जवळपास आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अजितदादा पवार यांनी 3,500 कोटी रुपयांचा चेकवर जो आहे तो महिला व बालविकास विभागाकडे सोपविलेला होता. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच कितीतरी टेक्निकल प्रॉब्लेम्स आलेला आहे यात आणि ताईंना खूप उशीर झालेला आहे की पैसे तर खात्यात जमा होणारच आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर होत आहे. आणि याचं दुसरं कारण असं असू शकतं की बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या जे आहेत त्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता देण्यास उशीर झालेला आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आहे एकत्रित मिळणार आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ही आहे की लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू आणि त्यांचा आता मार्च महिन्यांमध्ये फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता एकत्रित मिळणार आहे. म्हणजेच फेब्रुवारीचे 1,500 रुपये आणि मार्चचे 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये आता महिलांच्या खात्यांमध्ये थेट जमा होणार आहेत असे
म्हणण्यास काही हरकत नाही. तुम्ही ही रक्कम येत्या 8 दिवसात पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट जमा करण्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच इथे बघू शकता तुम्ही आता यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही, कारण प्रत्येक महिन्यामध्ये जो आहे तो हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये येत होता. परंतु आता येत्या 8 दिवसांमध्ये सगळ्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या राज्य सरकारने अटींमध्ये आहेत, निकषांमध्ये बसत आहेत, त्यांना 3,000 लवकरात लवकर देण्यात येणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा जो हप्ता आलेला नाही, त्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे जर तुम्ही सरकारच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला जानेवारीचे हे पैसे मार्च महिन्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला टोटल 4,500 रुपये या महिन्यात मिळणार आहेत. जानेवारीचा, फेब्रुवारीचा तसेच मार्चचा असे तिन्ही हप्ते तुम्हाला अकाउंटवर जमा होणार आहेत. तत्पूर्वी तुम्ही जे अटी व निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला तिन्ही हप्ते मिळून जाणार आहेत, जमा होणार आहेत. या सगळ्या लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अशा नवनवीन योजनांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो. चला तर धन्यवाद.